नमस्कार, मी अमर जगताप आपल्या आवडत्या अमर जगताप या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दिस, दॅट, दीज आणि दोज यांचे उपयोग वाक्यामध्ये कसे करायचे आणि इंग्रजी कशी बोलायची। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया न वेळ घालवता। दिस जेव्हा वस्तू जवळ असेल आणि ती सिंग्युलर असेल म्हणजे एकच असेल तर त्यावेळी दिसचा उपयोग केला जातो। दिस पेन, दिस बोर्ड, दिस मॅन, दिस ऑल म्हणजे काय तर सिंगल वस्तू आहे, जवळ आहे। दुसरं बघूया आता दॅट, जेव्हा वस्तू दूर आहे आणि सिंग्युलर आहे तर तेव्हा दॅटचा उपयोग केला जातो। वाक्य उपयोग बघा, दॅट फोटो, दॅट रोड, दॅट वुमन, दॅट बॉय अशा पद्धतीने उपयोग केला जातो। दिसचा उपयोग बघा, जेव्हा वस्तू जवळ आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत। जसं उदाहरणार्थ माझ्याकडे 2 पेन आहेत, मी कसं म्हणू शकेल दीज पेन्स, दीज चेअर्स, दीज वॉल्स, दीज बोर्ड्स अशा पद्धतीने। वस्तू दूर आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत तर तेव्हा आपल्याला दोजचा वापर करावा लागतो। वाक्य उपयोग बघा, दोज फ्लावर्स, दोज रोड्स, दोज फोटोज, दोज बॉईज अशा पद्धतीने आपल्याला यांचा उपयोग करून अनेक वाक्य यांच्यापासून बनवता येतात आणि इंग्रजी बोलता येते। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अमर जगताप या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। आपण भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच।